नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे ना, खूप माहितीशीर व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओमधून आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे. आपण जर रिक्षा ड्रायव्हर असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आपल्या गाडीचं आहे ना, हप्पींचं काम निघालं होतं. खूप दिवसापासून गाडीचा आवाज येत होता पुढच्या चाकातून थोडा नॉर्मली, आणि गाडी एका साईडला जात होती, राईट साईडला. आणि त्याचबरोबर आपल्याला कोन सीटचं पण काम करायचं. आपल्याला कोन सीट खराब झाला होता, आवाज येत होता स्टेअरिंगच्या तिथं कचकच असा. तर ते पण काम करायचं आहे आणि अजून आपल्याला गाडीचं मागच्या टायराचे बुश जे असतात मांडीचे, ते बुश पण टाकायचे आहेत आपल्याला आणि आऊट पण काढायची आहे त्याची. तर अशी खूप सारी कामं आहेत आज. तर एकाच ठिकाणी आपण करणार आहे इथं. आणि आपण आत्ता आलो आहे दापोडीमध्ये, साईबाबावाल्यांच्या इथं. तर इथं खात्रीशीर कामं केली जातात. तर बघू आता किती खर्च येतो तुम्हाला शेवटपर्यंत सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर भावाने सॉकअप्सर वगैरे खोलून घेतला होता. सर्व गाडीचे आपले पार्ट काढलेत बाहेर. आणि हा सॉकअप्सर आहे, तर ह्याला कुठं गंज वगैरे लागली होती, जिथं खराब वाटत होतं, तर त्याने ह्या मशीनवरती त्याला मस्त क्लीन करून घेतलं आहे. आणि हे हप्पींचा पार्ट आहे. तर सर्व पार्ट त्याने खोलून मस्त छान प्रकारे इथं क्लीन करून घेतलेत, म्हणजे एकदम नव्यासारखं केलं त्याला क्लीन करून. तर हे काम आपल्याला आवडलं इथलं, म्हणजे एकदम परफेक्ट काम करतात इथं. तर बघू शकता, एकदम क्लीन करून त्याने नव्यासारखं बनवलं ह्याला. आणि आता बघा, हे आपले ते सॉकअप्सर नाही झाले. तर आता त्याने आपल्या स्टेअरिंगचा रॉड घेतला आहे. तर हा पण खूप खराब झाला आहे, म्हणजे याला कुठं गंज वगैरे लागलेली असेल, कुठं काही माती वगैरे असते. तर हे मस्त ह्या मशीनवरती त्याला क्लीन करतात आणि एकदम नव्यासारखं बनवतं, एकदम चकाचक.
तर मित्रांनी त्या सर्व पार्ट क्लिनिंग करून आता डायरेक्ट त्याने पिन लावायला घेतले. तर आता इथं तो नॉर्मली पिन लावणार आणि नंतर तिकडं मशीनवरती फिटिंग करतात. तर आता फक्त तो इथं जोडून घेतो आहे कशाप्रकारे सेटिंग करायची ती, आणि फक्त मशीनवरती फक्त ते आवळून घेण्यासाठी मशीनचा वापर करतात. तर आपली आता कोन शेट होता म्हणून तिने आता बाहेर काढले सर्व, नाहीतर कोन शेट नसेल तर ते डायरेक्ट गाडी जॅकवरती उचलून तिथंच पिन लावतात डायरेक्ट चालूमध्येच, म्हणजे फक्त टायर वगैरे खोलून, म्हणजे हँडल वगैरे खोलत नाहीत आणि जागेवरती पिन बसवून देतात. तर अशा त्यांच्या मशिनी आहेत, त्यांच्याकडे भरपूर साऱ्या मशिनी आहेत. तर भावाने आता मशीनवरती आपली पिन घेतलेली आहे, इथं फिटिंग करणार ते, म्हणजे एकदम मापामध्ये बरोबर बसते का नाही सेटिंगमध्ये, जेवढी गरज असते तेवढी तिथं मशीनमध्ये ती आवळल्या जाते.
sinking in, I know this feels right. Catching a breeze, love moving through me like a wildfire, like a wildfire. Hey, I'm never the same. Whenever you're calling my name, I'm taking my sweet time. Hey, whatever the plan, I know I'm holding the best of me out of my head. I know you always understand. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a breeze, love moving through me like a wildfire, like a wildfire. तर फायनली आता आपलं हप्पींचं आणि कोन सीटचं काम पूर्ण झालेलं आहे आणि भाऊने गाडी जॅक करून खाली उतरवली आपली आणि आता गाडी बाहेर घेतली त्याने आणि आता जाणार आहेत ट्रायल मारण्यासाठी. तर बघूया, भाऊ बसला आहे पुढं. आता त्याला अंदाज येईल की काम आपलं ओके झालं आहे का नाही, चिमटा वगैरे बरोबर आहे का नाही. तर चिमट्याचं आणि कोन सेटचं काम आपलं एकदम सक्सेसफुल झालेलं आहे. तर लगेच भाऊने आपली मांडी खोलायला घेतली. तर हा पेटर वेगळा आहे, म्हणजे आपलं पहिलं काम केलं होतं वेगळं आहे पेटर आणि हा फक्त स्पेशल मांडीसाठीच आहे. तर तिने आता मांडी खोलून घेतलेली आपली आणि इकडं चाच्याकडे दिलेली आहे. तर चाच्या इकडं मस्त जाळ वगैरे लावलं आहे त्याने आणि जो पहिलं आपलं बुश असतं मांडीचं तर ते अशा प्रकारे जाळून काढावं लागतं आपल्याला आणि त्याच्यानंतर असं मशीनमध्ये मग दुसरं बुश आपल्याला फिटिंग करावं लागतं. तर ह्या मशीनमध्ये स्पेशली त्याच्यासाठीच मशीन वापरली जाते आणि इथं आऊट वगैरे काढली जाते सर्व एकदम प्रॉपरमध्ये. तर बुश बसवल्यानंतर इकडं भाऊनी लगेच ते फिटिंग करायला घेतले आपलं आता बुश. तर मित्रांनो फायनली आपलं काम परफेक्ट झालेलं आहे आता आणि मांडी वगैरे फिटिंग करून भाऊ आता मस्त टायर बसवतो आहे. तर काम एकदम परफेक्ट झालेलं आहे असं मला तर वाटते. आता आपण स्वतः गाडी चालवल्यानंतरच आपल्याला समजेल. तर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट पण करा आणि बिल किती झाले तुम्हाला चार्टमध्ये दाखवलेलं आहे. तर एवढा आपला आजचा खर्च झालेला आहे मित्रांनो. चला धन्यवाद. जय महाराष्ट्र.